आणि बच्चू कडू यांची शरद पवारांशी आज भेट झाली आणि या भेटीमुळे राजकीय वातावरण तापलं। महायुतीवर दबाव आणण्यासाठी बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे की खरंच त्यांना नवी समीकरणं जुळवायची आहेत? बघूयात एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। आमदार बच्चू कडू महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी। महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हा बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंना खंबीर पाठिंबा दिला। मात्र याच बच्चू कडूंनी आता महायुती सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। बच्चू कडूंनी आंदोलनांचा धडाका सुरू असतानाच शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। शरद पवार आणि बच्चू कडूंच्या भेटीनं अनेक राजकीय तर्कवितर्कांना जन्म दिलाय। त्यात बच्चू कडू महाविकास आघाडीत सहभागी होण्याची प्रमुख शक्यता वर्तवली जाते। शरद पवारांच्या भेटीनंतर बच्चू कडू आणि सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते। कशा पद्धतीनं कसं आहे राजकारणामध्ये ह्या गोष्टी ह्या प्रश्नाला कशा पद्धतीनं चर्चेत आणता येईल। आखरी प्रश्न मी चर्चेत येण्याची गरज नाही, आमचे मुद्दे चर्चेला येणं महत्त्वाचं नाही। 1 सप्टेंबरपर्यंत आम्ही काही करणार नाही, वेळ देणार आहे सरकारला। त्या संदर्भात मुद्द्याच्या संदर्भात आघाडीचं काय मत आहे, पवारसाहेबांचं काय मत आहे ते जाणून घेऊ। मुद्द्यासाठी काही करू, शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी काही करू, काही करू, काही करू। शरद पवार आश्वासक वाटतात, वेळ पडली तर तुम्ही महाविकास आघाडी सुद्धा सोबत जाताल? नाही ते मी 1 सप्टेंबर नंतर सांग। मी सगळे महाराष्ट्राची सेवा आणि देशाची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत। आणि बच्चू भाऊ हे महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचे नेते, ज्यांनी अपंग असतील, दिव्यांग असतील, यांच्यासाठी खूप मोठं आणि चांगलं काम अशा समाजासाठी केलं जेव्हा त्या समाजाकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं। म्हणजे या सगळ्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बच्चू भाऊंनी केलेलं आहे आणि हे जनरेशन्स विसरणार नाही। बच्चू कडूंचा राजकीय प्रवास संघर्षमय ठरलाय। बच्चू कडूंनी शेतकरी आणि दिव्यांगांसाठी वेळोवेळी सरकार आणि प्रशासनावर आसूड ओढला। अधिकारी आणि विरोधी नेत्यांसोबतच्या खडाजंगींमुळे बच्चू कडू नेहमीच चर्चेत राहिले। बच्चू कडू यांच्या पक्षाची नुकतीच एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये प्रहार या पक्षाचा विस्तार कसा करायचा याबद्दल सविस्तर चर्चा झाली। मान खटाव या मतदारसंघामध्ये आपण प्रकर्षाने लक्ष द्यावं असंही या बैठकीत बोललं गेलं। ज्या मतदारसंघात सध्या भाजपचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत, त्यामुळे लक्षात घ्या। याच बैठकीमध्ये महायुतीच्या कारभाराबद्दल बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली। ते असं म्हणाले की आपल्यासाठी दिव्यांग आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत। जर या प्रश्नाची सोडवणूक होत नसेल तर आपण वेगळा विचार करू। त्यासोबतच किमान रोजगार हमी कायदा हाही मंजूर व्हावा असा बच्चू कडू यांचा प्रयत्न आहे आणि त्यांच्या या भूमिकेमध्ये यापूर्वी सुद्धा सातत्य दिसलेलं आहेच। दरम्यान बच्चू कडूंच्या या भूमिकेनंतर त्यांचे कट्टर विरोधक रवी राणा मैदानात आले। निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंची नौटंकी सुरू असल्याचा घणाघात रवी राणा यांनी केला। मला असं वाटतं की शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे अचलपूर मतदारसंघात अजूनपर्यंत लोकांना मिळाले नाही। शेतकरी तिथला त्रस्त आहे, पण हा गडी मस्त आहे काय? तर मला हे विचारायचं आहे की अशा प्रकारची महायुतीमध्ये राहून कटप्पाची जी भूमिका आहे ते जे बच्चू कडू घेत आहे त्या संदर्भात अमरावती जिल्ह्याच नाही तर महाराष्ट्र जनतेला माहीत आहे की हा इलेक्शन आल्यानंतर नौटंकीपणा करतो। बच्चू कडू आणि शरद पवारांची भेट झाली खरी, पण पुन्हा एकदा चर्चेत आलेत शरद पवारच। पुन्हा एकदा शरद पवारांच्या भोवतीच विरोधकांचं राजकारण फिरताना दिसतंय। आता प्रश्न एवढाच आहे की बच्चू कडू महायुतीवर दबाव टाकण्यासाठी शरद पवारांचा वापर करणार की खरंच बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत नवी समीकरणं जुळवणार? शरद पवार हे महाराष्ट्रातल्या राजकारणात ते भीष्माचार्य आहेत, याबद्दल काही दुमत नाही, परंतु त्यांना सुद्धा कधी कधी चकवा बसतो। महादेव जानकर हे त्याचं मोठं उदाहरण आहे। माढ्यातनं महादेव जानकर यांना उमेदवारी मिळेल असं वाटत असताना दुसऱ्याच दिवशी महादेव जानकर हे महायुतीकडे गेले आणि त्यांनी परभणीची जागा पदरात सुद्धा पाडून घेतली। पण मधल्या काळामध्ये बेनके असतील, कालच जुन्नरचे मनसेचे माजी आमदार असतील किंवा पिंपरी चिंचवडमधले माजी नगरसेवक असतील, पिंपरी चिंचवडमधलेच इच्छुक असलेले काही माजी आमदार असतील आणि आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस सोडून मधल्या काळामध्ये भाजपमध्ये गेलेली काही मंडळी असतील, ती पुन्हा शरद पवार यांच्याकडे यायला इच्छुक आहेत। अशा पद्धतीच्या बातम्या अधूनमधून येत असतात आणि दृश्यसुद्धा महाराष्ट्र बघत असतो। प्रश्न फक्त एवढाच आहे की शरद पवार हे जसं आपल्या राजकारणातल्या सगळ्या संधी आणि सगळे दरवाजे हे उघडे ठेवतात, तसेच हे नेतेसुद्धा विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये स्वतःसाठीची अधिकात अधिक संधी
शरद पवार यांना भेटून निर्माण तर करत नाहीत ना? मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.